नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत पुलंसोबत बंगालच्या सफरीवर. चला तर मग पुढील भागाला सुरुवात करूयात. बोलपूर स्टेशनात आम्हाला उतरून घ्यायला सलीलची इतर कुटुंबीय मंडळीही आली होती. चारी बाजूंनी बंगाली भाषेचा वर्षाव होत होता. माझ्या मनात विचार आला की ही भाषा विद्यापीठात जाऊन शिकण्याऐवजी 3 महिने या फलाटावरच मुक्काम ठेवावा आणि श्रवणभक्तीने भाषा वश करून घ्यावी. फलाट, बाजार, नाटकाची थिएटरे, हॉटेल, सलून्स, भाषा शिकायच्या ह्या खऱ्या जागा. पुस्तकी भाषा रक्तात मिसळत नाही. पुस्तकातून शिकलेला माणूस हॉटेलात गेल्यावर आपल्या उपहारगृहात उष्ण खाद्यपदार्थ कोणते आहेत, कसले काहीतरी विचारतील. गरम काय हे त्याला सुचणार नाही. ह्या प्रश्नाला एक मराठी हॉटेलात सोडा असे उत्तर मिळाल्याची दुःखद स्मृती एकदम जागी झाली. भाषा गर्दीचे धक्केबुक्के खात शिकायला हवी. एरवी जरा सरकून घ्या याचे बंगाली स्वरूप कसे कळणार? त्यासाठी धक्के खाल्ले पाहिजेत आणि जमल्यास दिलेही पाहिजेत. इथे तर ह्या लोकांची माझा VIP करून टाकला होता. विशेषतः कला, साहित्य यासारख्या क्षेत्रातल्या माणसांना मारण्याचा सोपा उपाय म्हणजे त्याची उत्सवमूर्ती करून टाकणे हाच होय. आयुष्याच्या सुरुवातीला गुदगुल्या करणाऱ्या या पालख्या, मिरवणुका, जैनात, पुष्पवृष्टी पुढे अस्वलीच्या गुदगुल्यांसारखे प्राण कासावीस करून टाकतात. ही प्रेमाची सक्ती भयंकर आहे, उपेक्षापेक्षाही भयंकर. कलावंताच्या मार्गातल्या काट्यांनी तो रक्तबंबाळ होत असेल, पण फुलांच्या पाकळ्या त्याला पांगळा करून टाकतात. यश आणि अपयश या दोन्ही शब्दांना तसे पाहिलं तर किती मर्यादित अर्थ आहे. बोलपूर स्टेशनात माझे स्वागत करणारे हे 2 विद्यार्थी प्रतिनिधी प्रियव्रत आणि अनुराधा. मी लिहिलेली एक ओळही त्यांनी वाचली नव्हती. माझे नाटक पाहिले नव्हते. त्यांच्या जीवनात मी कसलाही तरंग उठवला नव्हता. मी त्यांना विचारले, तुम्ही हा इतका सुंदर हार कशासाठी मला घालतात? तुम्ही आमच्या विद्यापीठात आल्याचा आनंद व्यक्त करायला. माझ्या येण्याने तुम्हाला आनंद कसा काय झाला? माझा हा प्रश्न त्या दोन्ही विद्यार्थ्यांनी हसून ऑप्शनमध्ये टाकून दिला. मग मीच त्यांना एक किंवाचा ऑप्शन टाकला. तुमच्यासारखाच एक विद्यार्थी म्हणून मी इथे आलो आहे. तुम्ही मला यापुढे तुमच्यातला एक म्हणूनच स्वीकाराल का, की प्रतिष्ठित पाहुणा म्हणून नमस्कारावर भागवाल? छे, आपल्याला हवी ती मदत करू, अनुराधा म्हणाली. ही पोरगी मोठी चुणचुणीत होती. प्रियव्रत मात्र भरपूर दाढी वगैरे राखणारा गंभीर तरुण होता. अनुराधा सामान्य बंगाली मुलीसारखी लाजरीबुजरी नव्हती, धीट होती. इंग्रजीही सफाईने बोलत होती. यापूर्वी आपण शांतिनिकेतनात आला होता? अनुराधेने विचारले. हो. केव्हा? जवळजवळ 15 वर्षापूर्वी. 15 वर्षापूर्वी त्या बोलपूर स्टेशनवर मी आणि माझी पत्नी अशाच एका संध्याकाळी उतरलो होतो. रवींद्रांच्या श्रीनिकेतन, शांतिनिकेतनसारखी एखादी संस्था महाराष्ट्रात उभी करावी असा एक वेडा विचार डोक्यात होता. मॅकेरेंको नावाच्या एका रशियन शिक्षणतज्ञाने लिहिलेले रोड टू लाईफ नावाचे सुंदर पुस्तक वाचले होते. एका उजाड माळावर गुन्हेगार पोरांची वसाहत उभी करून त्या ठिकाणी त्यांनी जीवनावर अपरंपार प्रेम करणारा नवा समाज कसा निर्माण केला त्याची ती कहाणी होती. एखाद्या माळावर आपणही असे विश्व उभारावे असे वेध डोक्याने घेतले होते. मद्रास, बिहार, गुजरात अशा निरनिराळ्या प्रांतातून आम्ही दोघे हिंडत होतो. अशा या भ्रमंतीत शांतिनिकेतनात आलो होतो. पण पावसामुळे फारसे कुठे हिंडता आले नव्हते आणि काही पाहताही आले नव्हते. किंबहुना तिथून आम्ही अतिशय निराश होऊन परतलो होतो. पुढे तशी संस्था उभारण्याचे आमचे स्वप्न भंगले. शिक्षण संस्था ही ज्ञानाची केंद्रे न राहता राजकीय सत्ता टिकवण्यासाठी लागणारे आणि मते गोळा करायला मदत करणारे राजकीय दलाल पोचण्याची केंद्रे होऊ लागल्याचे ज्ञान मात्र 15 वर्षापूर्वीच मिळाले होते. फार मोठी निराशा पदरात घेऊन काही काळ काढावा लागला होता. बोलपूर स्टेशनातून आता शांतिनिकेतनाकडे जाणाऱ्या या सरळसोट रस्त्याने विश्वभारतीच्या मोटारीतून निघालो होतो आणि क्षणभर ती मोटार, ते स्वागत सगळे विसरून गेलो आणि 15 वर्षापूर्वीचे ते वेड आठवले. ती निराशा आठवली. नियतीने बदलायला लावलेल्या रुळांचीही मौज वाटत होती. 15 वर्षात बोलपूरही खूप बदलले होते. पूर्वी इतक्या इमारती दिसल्या नव्हत्या. एका खेड्यात शिरल्यासारखे वाटत होते. वीजही नसावी. बोलपूरसारखा मीही बदललो असेन. मला एकच समाधान होते,
की गेल्या 15 वर्षात सुखदुःखांचे अनेक कडगोड अनुभव घेऊनही त्यावेळी जसा मी इथे एक स्वप्न घेऊन आलो होतो, तसाच आताही एक निराळे स्वप्न घेऊन आलो होतो. ते स्वप्न भंगल्याच्या पापाचा धनी मी नव्हतो. हे स्वप्न मात्र जिद्दीने सत्यात आणीनच अशी ईर्ष्या घेऊन येत होतो. कारण या अपयशाचा धनी मात्र मी एकटाच ठरणार होतो. ठरवलेली गोष्ट मी करू शकेन की नाही याची मला परीक्षा घ्यायची होती. विद्यार्थीही मीच आणि परीक्षकही मीच. दुसऱ्या कोणीही हा धोंडा माझ्या डोक्यावर दिला नव्हता. गाडी चालली होती. भुवनडांगा नावाच्या छोट्याशा खेड्याजवळ रस्त्याला फाटा फुटतो. एक रस्ता थेट शांतिनिकेतनाकडे जातो आणि दुसरा पूर्वपल्लीकडे. गाडी पूर्वपल्लीच्या दिशेने निघाली. शांतिनिकेतनातल्या या निरनिराळ्या पेठांना गुरुदेवांनी काय सुंदर नावे दिली आहेत. पूर्वपल्ली, गुरुपल्ली, सेवापल्ली, रतनपल्ली. पूर्वपल्लीजवळ आली. डाव्या बाजूच्या विस्तीर्ण क्रीडांगणापलीकडे शांतिनिकेतनातले उंच उंच वृक्ष दिसायला लागले. 15 वर्षापूर्वी चौफेर माळ होते आणि मध्येच हे तपोवन होते. आता चारी बाजूला सुंदर छोटे छोटे बंगले आले. टुमदार बगीचे आले. रस्त्याकाठची झाडेही वाढायला लागली आहेत. अत्याधुनिक पद्धतीने बांधलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या भल्या मोठ्या इमारती आणि वसतिगृहे वृक्षराजीत दडलेल्या शांतिनिकेतनाकडे हँगरवरच्या सुटाने आजोबांच्या खुंटीवरच्या जुन्या धाबळीकडे पाहावे तशा ऐटीत पाहत आहेत. विश्वभारतीने पाहुण्यांसाठी बांधलेल्या इंटरनॅशनल गेस्ट हाऊसपुढे मोटार येऊन उभी राहिली. विश्वभारती, शांतिनिकेतन किंवा रवींद्रनाथ टागोर यापैकी कुठल्याही नावाने मनात उभ्या राहणाऱ्या चित्रांशी या गेस्ट हाऊसचे व्यक्तिमत्व जुळत नाही. सरकारात वेठबिगारी करणाऱ्या कुठल्या तरी PWDच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा निस्सत्व कलाहीन हात या इमारतीवरून फिरल्याचे पहिल्या दर्शनातच ध्यानात येते. तशी इमारत लांब रुंद आहे. ज्याला सोयी म्हणतात त्याही ठीक आहेत. पण दीड फरलांगांच्या अंतरावर असलेल्या तपोवनाशी आपला संबंध नाही असे सांगत ही इमारत आणि वसतिगृहे उभी आहेत. एक वाचनालयाची आणि दुसरी त्याहून भव्य अशी इमारत आहे. किंबहुना विश्वभारतीतली ही सर्वात मोठी इमारत आहे. तिला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक म्हणतात. इथे कारकुनी कारवायातून कागदबाजी चालते आणि उत्साहाला लाल फितीने आवळले जाते. विश्वभारतीचा कारभार आपल्यामुळेच चालला आहे असे मांडणाऱ्यांचे हे कार्यक्षेत्र. कवी, कलावंत, साहित्यकार, शिल्पी, ज्ञानोपासक यांच्या नाकावर टिच्चून ही इमारत उभी आहे. इंटरनॅशनल गेस्ट हाऊसमधल्या वरच्या मजल्यावरच्या एका खोलीत मी ताबा घेतला. खोलीच्या समोर मुंबईच्या चाळीसारखी सरळसोट गॅलरी. मागल्या बाजूला छानसा वरांडा. पुढल्या गॅलरीतून समोरचे विस्तीर्ण क्रीडांगण आणि क्रीडांगणापलीकडील भुवनडांग्यातील वृक्षराजी दिसत होती. मागल्या बाजूलाही मैदान. मैदानाच्या धारेला उंच उंच वृक्ष आणि टुमदार घरे दिसत होती. क्षितिजावर्षेही वृक्षांच्या ओळी. दूरवर वंदरायात दडलेल्या सावताळ्यांच्या वस्त्या. त्या सावळ्या रुखावळीतून वस्त्यांची साक्ष पटवणारा धूर. महाराष्ट्राच्या क्षितिजपटावर बहुधा डोंगरांचा कशिदा असतो. इथे कुठल्याच दिशेला डोंगर नव्हता. पण जमिनीला धूप लागून झालेल्या दऱ्या मात्र होत्या. त्यांना खोवाय म्हणतात. मोकळ्या मैदानामुळे सतत भिन्नाट वारे. मधूनच खुरटलेली बोरवणे. माळांच्या बाजूला ताडाची झाडे, शिंदीची झाडे हारीने उभी. शिवाय आम्रवृक्ष, शालवृक्ष, पलाश, कांचन, गुलमोहर, आवळा, अमलताश. मधूनच एखादा पिंपळ. असे वनराज्यातले मातब्बर वृक्ष. शिवाय इतर अनेक छोटे छोटे मानकरी, वेलीबिलींसारख्या सख्या दासी वगैरे. चतुर्थीच्या आदल्या दिवशी बाजारातून आणलेला गणपती कुठेतरी तात्पुरता बसवून सार्वजनिक गणेशोत्सवांच्या संयुक्त कार्यवाहांनी आपापल्या घरी निघून जावे तसे अनुराधा आणि प्रियवत त्या खोलीत मला सोडून निघून गेले. सलील स्टेशनवरून परस्पर आपल्या घरी गेला होता. मी त्या खोलीत आता अखंड एकटा उरलो होतो. आयुष्यात बंगाली शिकणे हा प्रसंग जसा नवा होता तसा स्वतःची खोली लावणे हाही नवाच. खोली लावणे, लिहिण्याचे टेबल लावणे वगैरे बाबतीतले माझे औदासिन्य फार वरच्या दर्जाच्या आध्यात्मिक पातळीवरचे आहे. माझ्या टेबलांवर चहाचा कप, शेंगदाण्याची वाटी, सिगरेटची पाकिटे, दासबोध, ॲस्ट्रे, दौत, पेन, डिक्शनऱ्या, पोस्टातून आलेली व जायची पत्रे, लिहिण्याचे कोरे कागद, मासिके, घड्याळ अगदी गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असतात. लिहायला बसताना टेबलावर कोऱ्या कागदासाठी मोकळी जागा तयार करणे हा माझा नित्याचा कार्यक्रम. निसर्गाला पोकळी मानवत नाही म्हणतात. माझ्या टेबलानेही मोकळी राहणे आवडत नाही.
मुंबईत रिकाम्या प्लॉटवर जशी हा म्हणता झोपडपट्टी तयार होते, तशा माझ्या टेबलावर नाना प्रकारच्या विसंवादी वस्तू वस्तीला येतात. कुठलीही वस्तू मला शोधल्याशिवाय सापडत नाही. माझ्या दिवसाची सुरुवात चष्मा शोधण्यापासून सुरू होते. तरी बरे, अजून तोंडात कवळी बसली नाही, नाहीतर डोळ्याबरोबर दात शोधत उठावे लागेल. माझ्या गैरहजेरीत माझी खोली लावली जाते, त्यामुळे पुढले 3 महिने हे खोली लावणे वगैरे काम मला करावे लागणार. साबण कधी संपतो याचा अंदाज घेऊन नवी वडी आणावी लागणार. धोब्याच्या कपड्यांचा हिशेब मांडावा लागणार. थोडक्यात म्हणजे स्वावलंबन नावाच्या रोगाची लस टोचून घ्यावी लागणार आणि व्यवस्थितपणा नावाच्या कंटाळवाण्या गोष्टीची सवय जडवावी लागणार. या विचाराने क्षणभर बेचैन झालो. त्या खोलीत लिहिण्याचे टेबल होते. 2 कॉट्स होत्या. एका कॉटला खेटून ड्रेसिंग टेबल होते. आरसाही होता. त्याच्यापुढे उभे राहिले की फक्त धड दिसत असे. शिर चौकटीच्या वर जायचे. समोर बसण्याइतकी जागा नव्हती, कारण तिथेच बॅगा वगैरे ठेवायची घडवंची होती. खोलीला जोडून स्नानगृह. दुर्दैवाने तिथे पाश्चात्य पद्धतीचा शौचकूप असल्या खुर्चीछाप शौपकुचाचा मला भयंकर तिटकारा आहे. परंतु गेस्ट हाऊस इंटरनॅशनल पडल्यामुळे देशी कोठ्यांपेक्षा विदेशी कोठे साफ राहण्याची अधिक काळजी घेणे प्राप्त असावे. मी त्या अवघड अडचणीमुळे चिंतेत पडलो. तेवढ्यात खोलीचे दार वाजले. दार उडून पाहतो तो स्वतः शांतीदेव घोष दारात उभे. त्यांच्याबरोबर अतिशय गोड चेहऱ्याच्या सडपातळ बांध्याचा 12-13 वर्षाचा एक गोड मुलगा होता. मला डेव्हिड कॉपरफिल्ड सिनेमातल्या फ्रेडरी बार्थलोम्यूची आठवण झाली. त्या मुलाने माझ्या पायाला हात लावून मला बंगाली प्रणाम केला. हा माझा पुतण्या कुकुल, शांतीदेव म्हणाले. कुकुल हे त्या मुलाचे डाकनाम. त्याचे पाळण्यातले नाव शमीक हे मला नंतर कळले. हा कवी आहे बरं का, सलील म्हणाला. शांतीदेव घोषांची आणि माझी दिल्लीत असताना ओळख झाली होती. रवींद्र जनशताब्दी महोत्सवाच्या वेळी रवींद्र संगीताचे कार्यक्रम बसवायला ते काही काळ आकाशवाणीत आले होते. रवींद्र संगीताचे धडे खुद्द गुरुदेवांकडून घेण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. स्वतः ते रवींद्र संगीत गातात. एवढेच नव्हे तर रवींद्र संगीताचे भाष्यकार म्हणूनही बंगालात त्यांना मान आहे. नृत्य नाटिकांच्या अभ्यासासाठी गुरुदेवांनी त्यांना जावा, बाली वगैरे देशात पाठवले होते. केरळात राहून त्यांनी कथाकलीचाही अभ्यास केला होता. घोष घराण्याचा आणि गुरुदेवांचा जुना ऋणानुबंध. त्यांचे वडील स्वर्गीय कालीमोहन घोष हे गुरुदेवांच्या श्रीनिकेतनातल्या कृषी आणि ग्रामसुधारणा कार्यातले उजवे हात. उत्तम शेतीने पृथ्वी सस्यश्यामला झाल्यासारखीच देश क्षोभरहित होणार नाही. देश टेबलावरच्या ठरावांनी सुधारत नाही. भारताच्या रक्तपेशी त्याच्या खेड्यात आहेत. ही तत्त्वे गुरुदेवांनी महात्मा गांधींच्या उदयाच्या कितीतरी वर्षे आधीच सांगितली होती. खुद्द रवींद्रांचे तारुण्य शेतकऱ्यांच्या बरोबरीने गेले होते. त्यांचे निसर्गप्रेम पुस्तकातून आले नव्हते. जमीनदारीच्या खेड्यात वडिलांच्या आज्ञेनुसार तिथला कारभार पाहण्यासाठी त्यांना राहावे लागले होते. देहधारणेला, कृषी आणि मनोविकासाला कला ह्या जोडीने वाढल्या पाहिजेत, हा त्यांच्या विचाराचा मुख्य आधार होता. कालीमोहनांची गुरुदेवांचे कृषी सुधारणा कार्य उचलले आणि शांतीदेव घोषांनी कलेच्या उपासनेत आयुष्य सत्कारणी लावले. अस्सल भारतीय वर्णाचे शांतीदा रुंद हाडापेराचे, चांगले उंच आहेत. कोल्हापुरी फेटा बांधला आणि तिरकी फर कॅप वगैरे घातली तर सरदार निंबाळकर किंवा घोरपडे सरकार म्हणून कोल्हापुरात सहज खपून जातील. आपल्या पुतण्याला त्यांनी कविता म्हणायला सांगितले. मग कुकुलने एका स्वराचित भादू गाण म्हटले. भादू हा भादव्यात येणारा, आपल्या वासुदेवासारखा लोकगीते गाणारा भटके असतो. चित्रविचित्र पोशाख करून रात्रीच्या वेळी ही गाणी गात दारोदारी नाचून भिक्षा गोळा करतो. कुकुलने विज्ञान युगातले भादुगान रचले होते. त्याने टाळी वाजून ताल धरला आणि माझ्या खोलीत भादुगान सुरू केले. जादूगाराचे रोपटे जसे रंगीबेरंगी फुलांनी डवरून येते, तसा हा लाजराबुजरा वाटणारा पोरगा शब्द तालासुरांनी फुलून आला. जुन्या काळच्या शकून सांगत हिंडणाऱ्या भादूंना विज्ञान युगातल्या नव्या भादू बालकवीने आव्हान दिले होते. अरे अरे भादू, तुझ्या त्या चंद्रावर माणूस जाऊन पोचला आहेस कुठे तू? बघ, माझ्या खोलीत टेलिव्हिजन आला. दुनियेची वार्ता सचित्र हलतीबोलती होऊन माझ्या खोलीत आली. अरे भादू, आहेस कुठे तू? पहा पहा, नव्या दुनियेकडे पहा. अशा अर्थाचे ते गीत. कुकुलचा तो मुक्त वावेश, विज्ञानावरचा या बालकवीचा शब्दाशब्दातून उफाळणारा विश्वास आणि नाचात रंगलेली त्याची ती देखणी बालमूर्ती पाहिली आणि मनात म्हटले, आता मी खऱ्या अर्थाने गुरुदेवांच्या सृष्टीत शिरलो. प्राचीन काळी तपोवनातल्या शुकसारिका म्हणजे सामवेदातल्या ऋतागात,
शांतिनिकेतनातला एक 12 वर्षाचा कुमार नव्या युगाची ऋचा गात होता. खिडकीबाहेर पाहिले. वृक्षांचे किरीट मावळत्या सूर्यकिरणांनी उजळले होते. संध्याकाळचे फार तर 5:30 वाजले असतील. पूर्व देशींच्या सूर्याला उगवायचीही घाई आणि मावळायचीही घाई. पौष मासातल्या संध्यासमयी आकाशातला रवी मावळत होता. पण खाली रवींद्रांच्या राज्यात मात्र एका बालकवीची स्वरकिरणे खोली उजळून टाकीत होती. महाप्रभू चैतन्य, चंडीदास यांच्या राधाकृष्ण प्रेमाच्या युगातून वंगदेश रवींद्रांनी पूर्व पश्चिम संस्कृतीच्या संगमाच्या युगात आणला होता. आता विज्ञानाने मानवाला अष्टदिशांच्या पलीकडील नवी ओढ लावली. त्या विक्रमाची जयगीते गाणारा एक बालकवी पहिल्याच दिवशी मला शांतिनिकेतनाच्या उंबरट्यावरच भेटावा हा योगही अपूर्व होता. आज रात्रीचे भोजन आमच्या घरी, तासाभरात तुम्हाला न्यायला येतो असे सांगून शांतीदा, सलील वगैरेंनी माझा निरोप घेतला. बाहेर दिवे लुकलुकायला लागले होते. रस्त्यातून सावताळ स्त्रियांची टोळी झुळझुळत्या सुरात मला अगम्य असलेल्या भाषेतले गीत गात निघाली होती. सावताळांना गाणे, फुले आणि मद्य याखेरीज जगताच येणार नाही. रस्त्यातून दोघांनी रांग करून ह्या वनकन्या सदैव गातच जातात. त्या तालात शरीराला हलकासा झोका देतात. त्यांच्या गीताला सावताळ तरुण बासरीची साथ देतात. चमत्कारिक पण जादूने भरून गेल्यासारख्या त्या सुरावटी पूर्वायुष्याचे सारे बंध सुटल्यासारखा निर्गम होऊन मी हे सारे पाहत आणि ऐकत होतो. स्टेशनावर मिळालेल्या हाराच्या फुलांच्या सुगंधाने खोली भरली होती. लोकविलक्षणच अनुभूती होती. आयुष्यात आजवर मी कुठल्याही साधू संन्याशाच्या किंवा आध्यात्मिक बुवाच्या मागून गेलो नाही. कुठल्याही साधू बाबाची तसबीर माझ्या घरात नाही. मला कधी कोणी चिमूटभर उदी काढून दिली नाही आणि अंगठीही दिली नाही. मी कधी गुरुमंत्राच्या शोधात गेलो नाही. नाक दाबून ध्यानधारणा केली नाही. कुठल्याही पंथाची दीक्षा घेतली नाही. पण त्या दिवशी संध्याकाळी मात्र पौषातल्या त्या शीतल वाऱ्याने, सावताळ पोरींच्या गायनाने, या सावताळ तरुणाच्या बासरीने आणि हळूहळू अंधारात अंतर्धान पावणाऱ्या त्या वातावरणाने मला एक अनिर्वाचनीय आनंदाची दीक्षा दिल्यासारखे केले. या क्षणी देखील त्या घटकेच्या स्मरणाने हास्यामीचा पुन्हा पुन्हा अशी माझी अवस्था होते आहे. पुढले 3 महिने मी ज्या आनंदात काढले तो कदाचित त्या क्षणी माझ्या मर्मबंधात साठून राहिलेल्या त्या आनंदाच्या अर्काचाच परिणाम असेल. भान हरपल्यासारखा त्या खोलीत एका कोटवर हळूहळू उतरत येणारा अंधार अंगाभोवती लपेटून कितीतरी वेळ पडून होतो. काही वेळाने सलीलची हाक ऐकू आली. देशपांडेजी. मी स्नानबिन करून तयार झालो आणि सलील आणि लेबूदादच्या बरोबर शांतिनिकेतनच्या दिशेने निघालो. चांगलीच थंडी होती. संध्याकाळचे पुरते 7ही वाजले नव्हते. अंधार गुडूप होता. रस्त्यातले दिवे विजेचे असूनही निमनिमीनत होते. इथल्या विजेला लो ब्लड प्रेशरसारखा विकार आहे. विजेच्या दाबात सारखा चढउतार चालू असतो. फरलांगभर चालल्यावर शांतिनिकेतनचे आवार लागले. इथल्या लोकांच्या तोंडी शांतिनिकेतनऐवजी आश्रम असाच शब्द आहे. आश्रमीय वृक्ष अजूनही पाने बाळगून होते. पानगळ सुरू झाली नव्हती. आम्रकुंजाच्या अलीकडे दोन्ही बाजूला झोपड्यांसारखी टुमदार घरे दिसत होती. झाडांच्या आश्रयाला येणाऱ्या ग्रामीण पांथस्थांनी थंडीत डोक्यावरून घोंगडी ओढून बसावे तशी ही गवताची, घोड्याचा नाल उभा केल्यासारख्या आकाराची गवती छपरे, मातीने स्वच्छ सावरलेली कुटिरे, छोटे छोटे झरोके बहुतेक बंदच होते. हवेत गारठाही फार होता. आम्रकुंजांसारखे सुंदर पटांगण, त्याला गौर प्रांगण म्हणतात. तिथेच एक छोट्या चर्चसारखी इमारत, हे सिंहसदन, त्याच्यावर एक मोठे घड्याळ, खाली चर्चसारखी मोठी घंटा, बाजूला सिमेंट कॉन्क्रीटच्या छत्र्या आणि समोर अंधचंद्राकार चबुतरे. तेवढ्याच चर्चच्या घंटेसारखेच तासाचे टोले झाले. छात्रछात्रीचे घोळके आश्रमातल्या वस्तीस्थानाकडे परत चालले होते. वाचनालयाची टुमदार इमारत ओलांडून पुढे आलो आणि उजव्या बाजूच्या वसतिगृहातून पाण्याच्या धारेसारखी निर्मळ अशी एक सुंदर लेकर ऐकू आली. क्या बात है, नकळत दाद गेली. हे विद्यार्थिनींचे वसतिगृह, सलील म्हणाला. आश्रमातल्या रहदारीच्या मुख्य रस्त्याला लागूनच हे विद्यार्थिनींचे वसतिगृह आहे. डाव्या बाजूला आणखी एक विस्तीर्ण क्रीडांगण. इतक्या मोकळ्यावर विद्यार्थिनींचे वसतिगृह? मला रवींद्रनाथांच्या बहर्याचे कौतुक वाटले. विद्यार्थिनींचे वसतिगृह म्हणजे चारूबाजूला उंच दगडी भिंती हव्या, दारात दंडा घेतलेला पहरेदार हवा. थोडक्यात म्हणजे तुरुंग आणि वेड्यांचे इस्पितळ यांच्या जोडीला शोभणारे स्थापत्य हवे. मुलींचे वसतिगृह म्हणजे शीलबंद पेट्या हव्यात आणि इथे तरुण छात्रछात्रींचे घोळके गप्पा मारीत उभे होते.
त्यांचे राहणे निराळे असले तरी भोजन एकत्र, एकाच भोजनगृहात. वसतिगृहापुढे दगडी भिंतीऐवजी सुंदर वृक्ष आणि अंगणात रामकिंकर वैज या महान शिल्पकाराच्या हातचे सुंदर दगडी शिल्प. काय हे अभ्रमण्यम. पुण्यातल्या एका कॉलेजच्या विद्यार्थिनीच्या वसतिगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी पुरुषांना येथून जाण्याची सक्त मनाई आहे. ह्या वाक्याचे भाषांतर ह्युमन बीइंग्ज नॉट अलाउड असे करून पाठी टांगली होती म्हणतात. एका ख्यातनाम गायिकेचे तिथल्या विद्यार्थिनींनी गाणे ठरवले. तर तबलजी बाप्या होता म्हणून प्रिन्सिपल साहेब त्याला आज सोडेनात. तबलजी असला म्हणून काय झालं, पोरी बेताल झाला तर काय करायचं. आणि इथे मुक्तस्वरात कोणी विद्यार्थिनी कोकिळेसारखी गात होती. आणि कोकिळेचे गाणे जसे मुद्दाम थांबून कोणी ऐकत नाही, सहज कानी पडलेले सूर घेऊन पुढे जातो, तसे रस्त्याने येणारे जाणारे आपल्या वाटेने जात येत होते. संपूर्ण निर्भय अंतःकरण असले तरच गळ्यातून गाणे फुटते. भयभीत माणूस दुसऱ्याचा खून करू शकेल, पण मोकळेपणाने गाऊ शकणार नाही. त्या अज्ञात तरुणीच्या सुरांनी नकळत एक संदेश दिला. या आश्रमात मुली निर्भयपणे वावरू शकतात. शिल्पसदन ओलांडून संगीत भवनाच्या परिसरात गेल्यावर नाना वाद्यातले आणि कंठातले सूर ऐकू येऊ लागले. कुणा तंबोऱ्यावर गळा साफ करीत होते, तर कुणी सतारीवर बोटे साफ करीत होते. कुठे रवींद्रांच्या गीतांची आवृत्ती चालली होती. चारी बाजूला उंच उंच वृक्ष होते, त्यातून जाणाऱ्या नागमोडी वाटा. थंडीमुळे दारे खिडक्या बंद, भोवती अंधार. क्वचित एखाद्या खिडकीतून अंधाराला गेलेला प्रकाशाचा तडा. आणि तपोवनात अंतराळातून आल्यासारखे ते सूर. एका रागाचा दुसऱ्या रागाशी संबंध नव्हता. वाद्ये वेगवेगळी, त्यातच कथाकलीच्या साथीला असणाऱ्या त्या चारी दिशा दुमदुमून टाकणाऱ्या चंडासारख्या तालवाद्यावर टिपऱ्या कडाडत होत्या. नुपुरांचे झंकार ऐकू येत होते. त्या सुरेल वातावरणाशी नकळत माझ्या मनाची तार जुळली आणि आत तंबोरे सुरू झाले. तिथून पुढला रोजचा दिवस नवे सूर आणि नवी गीते घेऊन आला. शांतिनिकेतनातले 3 महिने ही माझ्या आयुष्यातली एक रात्रंदिवस चाललेली सुरेल मैफल होती. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढील भागात पु. ल. शांतिनिकेतनात जाऊन काय काय अनुभव घेतात हे ऐकूयात त्यांच्याच शब्दात. तोपर्यंत धन्यवाद.